नमस्कार मित्रांनो. ज्या युगात माणूस रक्ताच्या नात्यावर शंका घेईल, जिथे नीतिमत्ता पैशाच्या चरणी गहाण ठेवली जाईल आणि जिथे भक्तीचा केवळ बाजार मांडला जाईल, अशा कठीण कलियुगाबद्दल साक्षात प्रभू श्रीरामांनी हजारो वर्षांपूर्वीचे एक अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली रहस्य सांगितले होते. जेव्हा शरयू नदीच्या तीरावर सायंकाळच्या शांत समयी पवनपुत्र हनुमान प्रभूंच्या चरणांशी बसले होते, तेव्हा प्रभूंच्या डोळ्यात भविष्यातील मानवासाठी असलेली ती अपार करुणा आणि व्याकुळता पाहून हनुमानाने एक असा प्रश्न विचारला, ज्याचं उत्तर आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील दुःखाचं कुलूप उघडू शकते. काय होते ते रहस्य? असे कोणते संकट कलियुगातील माणसाला ग्रासून टाकेल की ज्यातून सुटण्यासाठी स्वतः देवालाही चिंता वाटत होती? आजची ही कथा केवळ एक गोष्ट नसून तुमच्या जीवनातील सर्व समस्यांवर प्रभू रामाने दिलेली एक रामबाण मात्रा आहे. जर तुम्ही मानसिक तणावात असाल, गरिबीने खचला असाल किंवा जवळच्या माणसांनी दिलेल्या त्रासामुळे थकला असाल, तर ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण प्रभू रामांचा हा शब्द कधीही खोटा ठरणार नाही. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. जर तुम्हाला आपल्या महान भारतीय संस्कृतीतील आणि रामायणातील अशाच गूढ कथा ऐकायला आवडत असतील, तर आत्ताच आपल्या धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रभूंच्या भक्तीची ही अमृतवाणी तुमच्यापर्यंत रोज पोहोचेल. त्रेतायुगाचा तो काळ होता, जेव्हा अयोध्येच्या राजवाड्यात आणि शरयू नदीच्या काठावर एक विलक्षण शांतता पसरली होती. सूर्यदेव अस्ताला चालले होते आणि आकाशात केशरी रंगाची उधळण झाली होती. प्रभू श्रीराम एका प्राचीन वटवृक्षाखाली बसले होते. त्यांच्यासमोर शरयू नदी संथ वाहत होती. नदीच्या पाण्याचा खळखळाट जणू काही वेदघोषासारखा वाटत होता. प्रभूंच्या मनात भविष्यातील जगाचा विचार चालला होता. त्यांच्या डोळ्यात एक अनामिक वेदना दिसत होती. इतक्यात तिथे पवनपुत्र हनुमान आले. प्रभूंची ती गंभीर मुद्रा पाहून हनुमानाचे हृदय गलबलून आले. त्यांनी प्रभूंच्या चरणांना स्पर्श केला आणि अत्यंत नम्रपणे विचारले की, हे स्वामी, आपण इतके चिंतित का आहात? आपल्या चेहऱ्यावरची ही रेषा भविष्यातील कोणत्या संकटाचे संकेत देत आहे? प्रभू रामांनी हनुमानाकडे पाहिले आणि दीर्घ श्वास घेऊन म्हणाले की, हे हनुमंता, मी आजच्या काळाचा नाही तर येणाऱ्या कलियुगाचा विचार करत आहे. त्या युगात माणूस विज्ञानात प्रगती करेल, पण मनाच्या शांतीसाठी दाही दिशा भटकत राहील. तिथे मंदिरे तर असतील, पण अंतःकरणातील ईश्वराचा विसर पडलेला असेल. लोक सोन्याच्या महालात राहतील, पण रात्रीची झोप त्यांना लाभणार नाही. अन्नाचे ढीग समोर असतील, पण पोटात अन्नाचा कण पचवण्याची शक्ती नसेल. नात्यांमध्ये ओलावा उरणार नाही आणि आई-वडिलांच्या सेवेपेक्षा पैशाचा मोह मोठा होईल. हे पाहून मला राहवत नाहीये की माझा हा भक्त जो कलियुगात जन्माला येईल, तो या दुःखाच्या सागरातून कसा बाहेर पडेल? हनुमानांनी हात जोडून विचारले की, प्रभू, मग यावर काहीच उपाय नाही का? मानवाच्या या दुर्दशेला थांबवता येणार नाही का? तेव्हा प्रभू श्रीराम म्हणाले की, कलियुगाचा प्रभाव अटळ आहे, कारण तो निसर्गाचा नियम आहे. पण जो माझ्या नामाचा आधार घेईल, त्याला हे संकट शिवणार नाही. कलियुगात केवळ नामस्मरण हाच तारतूड करण्याचा मार्ग असेल. पण माणूस इतका अहंकारी होईल की त्याला साध्या नामाचा उच्चार करणेही कठीण वाटेल. तो कर्माच्या जाळ्यात असा काही अडकेल की त्याला स्वतःची ओळख उरणार नाही. प्रभूंचे हे बोल ऐकून तिथे उपस्थित असलेले लक्ष्मणही भावुक झाले. त्यांनी विचारले की, दादा, मग असा कोणता गुप्त मंत्र आहे जो त्या काळच्या माणसाला संकटातून तात्काळ बाहेर काढेल? प्रभू रामांनी मग एक अत्यंत गूढ रहस्य सांगायला सुरुवात केली, जे आजच्या काळात आपल्यासाठी संजीवनी ठरणार आहे. प्रभू श्रीवान पुढे सांगू लागले की, हे हनुमंता आणि लक्ष्मणा, कलियुगाचे सर्वात मोठे संकट हे बाहेरून येणार नाही, तर ते मानवाच्या अंतर्मनातून निर्माण होईल. त्या काळात माणसाचे मन हे एका पिसाळलेल्या वारूसारखे धावेल, ज्याला आवरणे कोणालाही शक्य होणार नाही. नद्या आटतील, पर्वत पोखरले जातील आणि शुद्ध वायू मिळणे कठीण होईल. पण याहीपेक्षा भयंकर म्हणजे माणसाच्या मनात न्यायाची आणि धर्माची जागा स्वार्थ घेईल. जेव्हा एखादा मनुष्य संकटात सापडेल, तेव्हा त्याचे जवळचे नातेवाईकही त्याला मदत करण्याऐवजी त्याच्या पडत्या काळाची मजा पाहतील. अशावेळी तो माणूस पूर्णपणे एकाकी पडेल. मग तो वनात भटकणाऱ्या मृगासारखा शांततेच्या शोधात इकडे तिकडे धावेल, पण त्याला शांती मिळणार नाही. अशावेळी त्याला वाटेल की मी एखादा मोठा यज्ञ करावा, दानधर्म करावा किंवा कडक तपश्चर्या करावी. पण कलियुगात माणसाचे शरीर इतके क्षीण असेल की त्याला मोठी तपश्चर्या करणे शक्य होणार नाही. मग अशा हतबल मानवासाठी मी एक अत्यंत गुप्त मार्ग राखून ठेवला आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतील, जेव्हा पदरी फक्त निराशा आणि अपमान येईल, तेव्हा त्याने फक्त डोळे मिटून आपल्या हृदयातील त्या परमशक्तीला साथ घालावी. तो मंत्र म्हणजे समर्पण.
जोपर्यंत माणूस स्वतःला कर्ता मानतो तोपर्यंत तो दुःखाच्या चक्रात अडकलेला राहतो. मी ज्या मंत्राबद्दल बोलतोय तो म्हणजे कर्माचे फळ माझ्या चरणी अर्पण करणे. कलियुगातील माणसाला वाटेल की मी सर्व काही मिळवले आहे, मीच या जगाचा नियंता आहे, आणि हाच त्याचा अहंकार त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरेल. जेव्हा त्याच्याकडे अमाप संपत्ती असेल पण घरात प्रेम नसेल, तेव्हा त्याला माझ्या शब्दांची आठवण येईल. हनुमंता, कलियुगातील मानवासाठी राम हे केवळ नाव नसून ती एक नौका असेल जी भवसागर पार करून देईल. पण लोक या नामाचा वापर फक्त स्वार्थासाठी करतील. खऱ्या भक्तीचा अभाव असेल. म्हणूनच मी तुला सांगतो की जो भक्त निस्वार्थ भावनेने कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केवळ प्रेमापोटी माझे स्मरण करेल, त्याच्या सर्व संकटांचे निवारण करण्याची जबाबदारी माझी असेल. मग त्याचे संकट कितीही मोठे असेना, मी स्वतः त्याच्या पाठीशी उभा राहीन. हे ऐकून हनुमानाचे डोळे ओलावले. त्यांनी प्रभूंच्या चरणावर डोके टेकवले आणि विचारले की प्रभू, सामान्य माणसाला हे कसे समजेल की तुम्ही त्याच्या सोबत आहात? त्यावर प्रभू हसले आणि म्हणाले की जेव्हा त्याच्या मनात अचानक नामस्मरणाची ओढ निर्माण होईल, जेव्हा त्याला संकटातही एक अज्ञात आधार जाणवेल, तेव्हा समजून जावे की मी त्याच्या हाकेला ओढ दिली आहे. कलियुगाचा अंधार कितीही गडद असला तरी माझ्या नामाचा एक छोटासा दिवा त्या अंधाराला चिरून बाहेर पडण्यासाठी पुरेसा असेल. हाच तो गुप्त मंत्र आहे जो मानवाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करेल. प्रभू श्रीराम पुढे सांगू लागले की हे हनुमंता आणि लक्ष्मणा, कलियुगातील माणसाचे सर्वात मोठे दुःख हे त्याच्या अतृप्त इच्छांमधून जन्माला येईल. त्या काळात माणसाला जे मिळाले आहे त्यात त्याला सुख वाटणार नाही, तर जे त्याच्याकडे नाही त्यासाठी तो रात्रंदिवस रडत राहील. त्याच्या मनात ईर्षेचा असा वणवा पेटलेला असेल की शेजाऱ्याचे सुख पाहून त्याला स्वतःच्या दुःखापेक्षा जास्त त्रास होईल. अशा वेळी मानवाचा विवेक नष्ट होईल आणि तो अधर्माच्या मार्गावर चालायला सुरुवात करेल. पण या विनाशाच्या उंबरठ्यावर असतानाही जर एखाद्याने सात्विक आहार, शुद्ध विचार आणि प्रामाणिक कर्माची कास धरली, तर त्याला माझ्या दर्शनासाठी कोणत्याही हिमालयात जाण्याची गरज भासणार नाही. मी त्याच्या घराच्या अंगणात, त्याच्या श्रमाच्या घामात आणि त्याच्या मुलांच्या हास्यात वास करेन. कलियुगात पैशाचे महत्त्व इतके वाढेल की माणूस आपल्या रक्ताच्या नात्याला विसरून केवळ कागदाच्या तुकड्यांमागे धावेल. पण हनुमंता, लक्षात ठेव, ज्या दिवशी माणसाचा पैसा त्याला वाचवू शकणार नाही, जेव्हा मोठे मोठे वैद्य आणि औषधे अपयशी ठरतील, तेव्हा केवळ रामनाम हीच त्याची एकमेव संजीवनी असेल. मी तुला एक गुप्त रहस्य सांगतो. कलियुगात जो मनुष्य दुसऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी आपला हात पुढे करेल, जो भुकेल्याला अन्न देईल आणि जो मुक्या प्राण्यांवर दया करेल, त्याला मी माझ्या वैकुंठात विशेष स्थान देईन. त्याला कोणत्याही मोठ्या यज्ञाचे फळ आपोआप मिळेल. कलियुगात भक्तिमार्ग इतका सोपा केला आहे की केवळ नामस्मरण केल्याने जे पुण्य मिळेल ते त्रेतायुगात हजारो वर्षे तपश्चर्या करूनही मिळत नव्हते. पण मानवाचे दुर्दैव असे असेल की तो या सोप्या मार्गाला सोडून अवघड आणि भपकेबाज मार्गांकडे आकर्षित होईल. तो दगडाच्या मूर्तीची पूजा करेल पण जिवंत माणसाचा अपमान करेल. अशा ढोंगी भक्तीने मी कधीही प्रसन्न होणार नाही. जो अंतःकरणातून निर्मळ असेल, ज्याच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नसेल, तोच खऱ्या अर्थाने माझा प्रिय भक्त असेल. हे ऐकून लक्ष्मण म्हणाले की दादा, मग त्या काळातील तरुण पिढीला दिशा कोण दाखवेल? त्यावर प्रभू हसून म्हणाले की जेव्हा तरुण पिढी भरकटलेली असेल तेव्हा त्यांना सावरण्यासाठी तुझी आणि हनुमानाची शक्ती कार्यरत असेल. तुम्ही दोघेही त्यांना संयम आणि निष्ठेची शिकवण द्याल. प्रभूंच्या या अमृतवाणीने शरयूचे पात्रही जणू थबकले होते आणि निसर्गही हे अलौकिक ज्ञान ऐकून तृप्त झाला होता. प्रभू श्रीराम पुढे सांगू लागले की हे हनुमंता आणि लक्ष्मणा, कलियुगाचे आणखी एक मोठे रहस्य म्हणजे मानवाचा अहंकारच त्याच्या विनाशाचे मुख्य कारण ठरेल. त्या युगात ज्ञानाचा प्रचंड प्रसार होईल, पण शहाणपण हरवलेले असेल. लोक शास्त्रांचे पाठांतर करतील, पण त्यातील एकही ओळ आपल्या आचरणात आणणार नाहीत. हे पाहून मला अत्यंत दुःख होईल की माणूस चंद्रावर पाऊल ठेवायला निघेल, पण आपल्या शेजाऱ्याच्या घरापर्यंत पोहोचायला त्याला संकोच वाटेल. अशा वेळी माणसाला वाचवण्यासाठी मी एक अशी योजना आखली आहे की जी त्याला संकटातही स्थिर ठेवेल. जेव्हा एखादा मनुष्य सर्व बाजूंनी संकटांनी वेढला जाईल, जेव्हा त्याचे मित्र आणि आप्तेष्ट त्याची साथ सोडतील, तेव्हा त्याने फक्त एकांत शोधून शांतपणे बसावे आणि स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे. तो श्वास म्हणजे माझीच शक्ती आहे जी त्याच्या शरीरात संचार करत आहे.
कलियुगात मानवाला वाटेल की तो एकटा आहे, पण मी त्याच्या प्रत्येक श्वासात आणि प्रत्येक विचारात सूक्ष्म रूपाने वास करीन. जो भक्त आपल्या कामातच माझी पूजा पाहिल, जो शेतात राबताना किंवा व्यापारात प्रामाणिक राहताना माझे नाव घेईल, त्याला कोणत्याही तीर्थयात्रेला जाण्याची गरज उरणार नाही. त्याचे घरच अयोध्या होईल आणि त्याचे हृदयच माझे मंदिर असेल. हनुमंता, कलियुगात लोक चमत्कारांच्या मागे धावतील. ते ढोंगी बाबा आणि भोंदू लोकांच्या नादी लागून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतील. पण त्यांना हे समजणार नाही की खरा चमत्कार हा त्यांच्या स्वतःच्या संयमात आणि सदाचारात लपलेला आहे. मी तुला सांगतो, ज्याच्या वाणीत सत्य आहे, ज्याच्या वागण्यात नम्रता आहे आणि ज्याच्या नजरेत परस्त्रीबद्दल आदर आहे, अशा माणसाच्या घरी मी स्वतः पाणी भरायलाही तयार असेन. त्या काळातील संकटे ही खरं तर माणसाची परीक्षा असतील. जो या परीक्षेत डगमगणार नाही आणि ज्याचा माझ्यावर अढळ विश्वास असेल, त्याला मी स्वतः संकटातून बाहेर काढीन. अगदी तसंच जसं मी तुला लंकेत सीतामाईचा शोध घेताना बळ दिलं होतं. कलियुगात जो मनुष्य राम नामाचा जप करेल, त्याच्या भोवती एक अदृश्य संरक्षक कवच निर्माण होईल, ज्याला कलीचा कोणताही विकार स्पर्श करू शकणार नाही. हे ऐकून लक्ष्मण भारावून गेले आणि म्हणाले की प्रभो, मानवाला हे सर्व समजण्यासाठी त्याच्या मनात भक्तीची ज्योत कोण पेटवेल? तेव्हा प्रभू श्रीराम म्हणाले की हे कार्य तू आणि हनुमान सतत करत राहाल. तुम्ही अदृश्य रूपाने भक्तांच्या पाठीशी उभे राहाल. प्रभू श्रीराम पुढे सांगू लागले की हे हनुमंता आणि लक्ष्मणा, कलियुगाचे आणखी एक भयानक वास्तव म्हणजे त्या काळात शब्दांची किंमत उरणार नाही. माणूस मुखात एक आणि मनात दुसरेच काहीतरी ठेवेल. सत्याची जागा असत्य घेईल आणि जो खोटेपणाने वागेल तोच समाजात प्रतिष्ठित मानला जाईल. अशा काळात प्रामाणिक माणसाला पावलोपावली अपमानाचे आणि संकटांचे डोंगर पार करावे लागतील. पण हे हनुमंता, लक्षात ठेव, त्या काळात जो मनुष्य कितीही संकटे आली तरी आपल्या सत्याच्या मार्गावरून ढळणार नाही, त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील. मी त्याला अशा शक्ती प्रदान करीन की ज्यामुळे तो जगातील सर्व सुखांचा उपभोग घेऊनही अलिप्त राहील. कलियुगात मानवाचे आयुष्य खूपच कमी असेल आणि त्याचे आरोग्य हे अन्नावर अवलंबून न राहता त्याच्या मानसिक शांतीवर अवलंबून असेल. जो माणूस सतत दुसऱ्याचा मत्सर करेल, त्याचे शरीर व्याधींनी घेरले जाईल. पण जो सतत आनंदी राहून इतरांना मदत करेल, त्याचे आयुष्य हे कोणत्याही औषधाशिवाय दीर्घायुषी ठरेल. मी तुला सांगतो, त्या काळात मंदिरे सोन्याची असतील, तिथे हिरे माणके असतील, पण तिथला पुजारी जर भ्रष्ट असेल तर मी त्या मंदिरात कधीही वास करणार नाही. याउलट एखाद्या झोपडीत राहणारा गरीब भक्त जर प्रेमाने मला तुळशीचे पान अर्पण करेल तर मी तिथे धावत जाईन. कलियुगातील मानवाला वाटेल की मी विज्ञानाने मृत्यूवर विजय मिळवीन, पण त्याला हे कळणार नाही की मृत्यू हा अटळ आहे आणि त्या पलीकडील जीवन हे त्याच्या आजच्या कर्मावर अवलंबून आहे. जो माणूस आपल्या आयुष्यात किमान एका व्यक्तीला संकटातून बाहेर काढेल, त्याला माझ्या चरणी कायमचे स्थान मिळेल. प्रभूंच्या या शब्दांनी हनुमानाचे हृदय भरून आले. त्यांनी विचारले की स्वामी, मग त्या काळात मानवाचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल? त्यावर प्रभू हसले आणि म्हणाले की त्याचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नसून त्याच्या स्वतःच्या मनात असेल. त्याचे नाव आहे अतिविचार आणि भय. भविष्याची चिंता आणि भूतकाळाचे दुःख यात तो आपले वर्तमान हरवून बसेल. जो माणूस वर्तमान क्षणात जगणे शिकेल आणि प्रत्येक कार्य हे माझे कार्य समजून करेल, त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकणार नाही. कलियुगातील संकटे ही केवळ एक माया असतील, जी मानवाला गोंधळात टाकेल. पण ज्याच्याकडे ज्ञानाची तिसरी दृष्टी असेल, त्याला या मायेपलीकडे माझे स्वरूप दिसेल. हे सर्व सांगताना प्रभू रामांच्या डोळ्यातून प्रेमाची अश्रुधारा वाहू लागली. जणू काही ते स्वतः त्या काळातील भक्तांचे दुःख आत्ताच अनुभवत होते. प्रभू श्रीराम पुढे सांगू लागले की हे हनुमंता आणि लक्ष्मणा, कलियुगाचे 7वे आणि सर्वात मोठे गुपित म्हणजे त्या काळातील मानवाची वाणी हेच त्याचे शस्त्र असेल आणि तेच त्याचे संकटही ठरेल. त्या युगात लोक सत्यापेक्षा गोड बोलणाऱ्यावर जास्त विश्वास ठेवतील. माणसाची जीभ ही अमृतापेक्षा विषाची उधळण जास्त करेल. लोक एकमेकांचा अपमान करण्यात धन्यता मानतील आणि घरातील वडीलधाऱ्यांचा मान राखणे त्यांना ओझे वाटू लागेल. पण अशा काळात जो मनुष्य आपल्या वाणीवर संयम ठेवील, जो कोणाचेही मन न दुखावता मृदू भाषेत बोलेल, त्याच्या जिभेवर साक्षात सरस्वतीचा वास राहील. कलियुगात विज्ञानामुळे अंतर कमी होईल. लोक 7 समुद्रापार सहज संवाद साधतील, पण एकाच घरात राहणाऱ्या बाप लेकामध्ये संवादाची भिंत उभी राहील.
अशावेळी मानवाला वाटेल की मी खूप एकाकी आहे, पण त्याला हे कळणार नाही की त्याने स्वतःच आपल्या स्वार्थाने ही भिंत बांधली आहे. प्रभू पुढे म्हणाले की जेव्हा मानवाचा विवेक पूर्णपणे लोप पावेल आणि त्याला चांगले वाईट यातला फरक समजणार नाही, तेव्हा त्याला सावरण्यासाठी फक्त भक्तीची शक्ती शिल्लक असेल. कलियुगात मंदिरांची उंची आकाशाला भिडेल, पण भक्तांच्या मनात नम्रता नसेल. लोक दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहतील, पण बाहेर बसलेल्या गरिबाला पाहून पाठ फिरवतील. हनुमंता, लक्षात ठेव, जो भक्त मंदिरातील मूर्तीपेक्षा जिवंत प्राण्यामध्ये आणि पीडित माणसामध्ये माझा अंश पाहिल, त्याला माझ्या दर्शनासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. मी स्वतः त्याच्या श्रद्धेपोटी त्याच्या समोर प्रगट होईन. कलियुगातील मानवासाठी सेवा हाच सर्वात मोठा धर्म असेल. जो मनुष्य निस्वार्थपणे समाजाची सेवा करेल, जो आजारी लोकांची शुश्रूषा करेल आणि जो अनाथ बालकांना आधार देईल, त्याला मिळणारे पुण्य हे माझ्या अश्वमेध यज्ञापेक्षाही कोटीपटीने जास्त असेल. हे ऐकून लक्ष्मणाने विचारले की प्रभू, मग त्या काळात मानवाचा विश्वास कशावर असेल? श्रीराम हसून म्हणाले की त्या काळात माणसाचा विश्वास स्वतःवर नसेल, तर तो केवळ बाह्य जगतावर आणि यंत्रांवर असेल. पण जेव्हा ही यंत्रे थांबतील आणि जग संकटात येईल, तेव्हा त्यांना पुन्हा एकदा अध्यात्माच्या आणि माझ्या चरणांकडे वळावेच लागेल. हाच निसर्गाचा नियम आहे की जेव्हा अहंकार वाढतो, तेव्हा निसर्ग स्वतः माणसाला झुकवण्यास शिकवतो. श्रीराम यांच्या या शब्दांनी वातावरणात एक अनामिक गांभीर्य निर्माण झाले होते. प्रभू श्रीराम पुढे सांगू लागले की हे हनुमंता आणि लक्ष्मणा, आता मी कलियुगातील मानवासाठी त्या संकटातून सुटण्याचा तो अंतिम आणि एकमेव गुप्त मंत्र सांगतो, जो सर्व दुःखांचा नाश करेल. जेव्हा चहूकडे अधर्म वाढेल आणि मानवाचे मन पूर्णपणे विचलित होईल, तेव्हा त्याने फक्त पूर्ण शरणागती या सूत्राचा अवलंब करावा. त्या काळातील माणसाला वाटेल की मी बुद्धीने सर्व प्रश्न सोडवू शकेन, पण बुद्धी जिथे संपते तिथेच खरी भक्ती सुरू होते. मी दिलेला तो मंत्र म्हणजे राम या 2 अक्षरांच्या उच्चारात लपलेली विश्वाची शक्ती होय. जो मनुष्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या प्रत्येक कर्मात राम नामाचा उच्चार करेल, त्याच्या नशिबाच्या रेषा मी स्वतः बदलून टाकीन. कलियुगात ग्रहतारे, कुंडली किंवा कोणतेही दोष त्या माणसाला त्रास देऊ शकणार नाहीत, ज्याच्या मुखात रामाचे नाव आणि हृदयात रामाचे रूप असेल. हनुमंता, तू स्वतः कलियुगाच्या शेवटपर्यंत पृथ्वीवर राहणार आहेस, म्हणून तुला माझी ही आज्ञा आहे की जो भक्त अनन्य भावानी मला साथ घालेल, त्याला तू स्वतः बळ द्यावेस आणि त्याच्या संकटात त्याच्या पाठीशी उभे राहावेस. प्रभूंचे हे शब्द ऐकून हनुमानाने प्रभूंच्या चरणांना घट्ट मिठी मारली आणि त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. श्रीराम पुढे म्हणाले की कलियुगातील तरुणांना माझा हा संदेश आहे की बाह्य जगातील यशापेक्षा स्वतःच्या मनावर मिळवलेला विजय हाच खरा विजय आहे. व्यसनांच्या आहारी न जाता चारित्र्याची जपणूक करून जो स्वावलंबी बनेल आणि जो आपल्या आईवडिलांच्या चरणी पंढरी पाहिल, त्याला माझ्या दर्शनासाठी कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज उरणार नाही. संकटे ही केवळ ढगांसारखी असतात, ती येतात आणि जातात, पण नामस्मरणाचा सूर्य हा कधीही मावळत नाही. जो तरुण धैर्याने संकटाचा सामना करेल आणि प्रभू माझ्यासोबत आहेत या विश्वासाने पुढे जाईल, त्याच्या पावलाखाली यश लोळण घेईल. ही कथा केवळ त्रेतायुगातील संवाद नसून कलियुगातील प्रत्येक मानवासाठी जगण्याची एक आचारसंहिता आहे. शरयू नदीचा किनारा, तो प्राचीन वटवृक्ष आणि प्रभूंची ती अमृतवाणी जणू काळाच्या पडद्याआड गेली, पण त्यांचे ते शब्द आजही आपल्या प्रत्येकाच्या हृदयात राम नामाच्या रूपाने जिवंत आहेत. जो या कथेचा सारांश आपल्या जीवनात उतरवेल, तो संकटातून मुक्त होईल आणि सुखी समाधानी जीवन जगून अंतिम मोक्षाचा अधिकारी होईल. अशा प्रकारे प्रभू श्रीरामांनी हनुमानाला कलियुगातील मुक्तीचा तो गुप्त मार्ग सांगितला.